लाडक्या बहिणींनो, ई केवायसी सुरू आहे का? संपूर्ण सत्य आणि आदिती तटकरेंची ताजी स्पष्टीकरण आज आपण पाहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय खास असं पाहणार आहोत. एकही गोष्ट मिस करू नका. तिसरा आणि पाचवा मुद्दा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा पाहणार आपण, ई केवायसी सुरू आहे का की बंद आहे? पोर्टलवरील ई केवायसीची अधिकृत स्थिती आणि फेक मेसेज मागील खरे सत्य आज आपण पाहूया. त्यानंतर आपण पाहणार 6 महिन्याची मुदतवाढ. लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरेंनी दिलेल्या 6 महिन्याच्या निवेदनाबाबत काय आहे वास्तव, ते हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यानंतर तिसरा मुद्दा तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, 3 मोठ्या खुशखबरी. ज्या महिलांचे पैसे अद्याप अडकलेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे. तर अशा 3 मोठ्या खुशखबरी आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर जुलै हप्ता ₹1500 वाढ. पुढील हप्ता कधी जमा होणार आणि ₹2100 मिळण्याबाबत शासनाचा नवीन निर्णय. नवीन माहिती मिळाल्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळणार. त्यानंतर पैसे न येण्याचे 2 मुख्य कारणे व सोपे उपाय. तुमचा हप्ता का थांबला आहे? बँकेत आणि सेतू केंद्रात त्वरित काय करायचे ते आज जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अर्धवट सोडल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. सर्व माहिती सविस्तर पहा. सगळ्यात प्रथम पहिला मुद्दा तो म्हणजे ई केवायसी सुरू आहे की बंद आहे, याचे सत्य काय आहे? तर लाडक्या बहिणींनो, पोर्टलवर ई केवायसी सध्याला बंद आहे. सध्या अधिकृत पोर्टलवरील नवीन ई केवायसी सुरू नाही. सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. त्यानंतर सायबर फ्रॉडपासून सावध राहा. ई केवायसीच्या नावाखाली आलेला कोणताही OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नका. ही फसवणूक असू शकते. त्यानंतर शासनाची भूमिका. सध्या पडताळणीचे काम पूर्ण झाले असून पुढील दुरुस्तीबाबत सरकार लवकरच अधिकृत सूचना जारी करेल. तर लाडक्या बहिणींनो, दुसरा मुद्दा तो म्हणजे 6 महिन्याची मुदतवाढ. का म्हणाल्या आदिती तटकरे? तर लाडक्या बहिणींनो, भरपूर ठिकाणी तुम्हाला असं दिसून येत आहे की 6 महिन्याची परत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय पसरवली जाते अफवा? अनेक ठिकाणी आजपासून नवीन 6 महिन्याची मुदतवाढ सुरू झाली असून ई केवायसी करा असा चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. तर सत्य जाणून घ्या लाडक्या बहिणींनो, ही जुनी माहिती असून सध्या कोणत्याही नवीन ऑनलाईन लिंक सुरू नाही आहे, असं त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे. आदिती तटकरेंचे ताजे विधान कोणते आहे? तर शासनाचे यापूर्वीचे ई केवायसी साठी 6 महिन्याचा पुरेसा वेळ दिला होता. ज्या महिलांची प्रक्रिया राहिली आहे त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. तर लाडक्या बहिणींनो, ही एक खुश खबर आणि महत्वाची ताजी विधान त्यांना केलं आहे. ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून पैसे आले नसतील किंवा ई केवायसी केलेली आहे तरी पैसे अडकले असतील, तर त्यांच्यासाठी बहिणींना आदिती तटकरेंना मोठं विधान, ते म्हणजे मुख्यमंत्री सोबत चर्चा करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना स्वतः सांगितलेलं आहे, पात्र लाडक्या बहिणी ज्या असतील त्यांचे हप्ता हा कुठेही जाणार नाही. त्यांचे हप्ते हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे असं दिसून येत आहे, आदिती तटकरे यांनीही देखील हे विधान केलं आणि मुख्यमंत्री यांनीही विधान केलं. बैठकीमध्ये यांच्या निर्णयामध्ये 100% तुमचा पॉझिटिव्ह निर्णय येणार आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की केवायसी कधी सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार त्याच तारखेला त्याच वेळेला तुम्हाला ई केवायसीची पुन्हा सुवर्ण संधी मिळणार आहे. तर निष्कर्ष, कोणत्याही पात्र महिलांचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, असंही त्यांना या ठिकाणी नमूद केलं. समोर पाहूया तिसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी 3 आनंदाच्या बातम्या कोणकोणत्या आहेत? सर्वात प्रथम बातमी ती म्हणजे थकीत हप्ते मिळण्याची संधी. ज्या पात्र महिलांचे तांत्रिक कारणास्तव हप्ते थांबले आहेत, पडताळणीनंतर जुने हप्ते एकत्र मिळतील असंही त्यांना सांगितलं. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना पात्र आहे आणि ही केवायसी केलेली आहे पण तांत्रिक तांत्रिक चुकामुळे, म्हणजे तुमच्या नावावरती काही, म्हणजे तुमच्या नावावर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवत असेल किंवा 4 चाकी वाहन दाखवत असेल, कोणत्याही एक तांत्रिक चुकीमुळे तुमचा हप्ता हा थांबला असेल, तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुम्हाला सगळे थकीत हप्ते हे मिळणार आहे.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे पुनर्पडताळणी होणार म्हणजे रिव्हेरिफिकेशन होणार. 2 योजनांचा लाभ चुकीने नाव वगळले असल्यास अंगणवाडी म्हणजे CDPO स्तरावर अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, रिव्हेरिफिकेशन हे तुमचं होणार आहे. जर तुम्ही पात्र असताना तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलं असेल तर काळजी करू नका. रिव्हेरिफिकेशन हे आता करणार आहे आणि तुमचे सगळे हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. ह्या दोन्ही आनंदाच्या आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला दिल्या आहे. तर त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाव कायमस्वरूपी बाद झालेलं नाही आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव हे कायमस्वरूपी बाद झालेलं नाही. मी वारंवार सांगत होतो, की तुमचा हप्ता हा तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. त्रुटी दूर केल्यावर योजना पुन्हा सुरू करण्याची सोय शासनाकडून केली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा थांबला आहे, तर त्या लाडक्या बहिणींची त्रुटी दूर केल्यावर योजना पुन्हा सुरू करण्याची सोय शासनाकडून केली जाणार आहे. अशा 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आहे लाडक्या बहिणींनो. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी ह्या 3 आनंदाच्या बातम्या महत्त्वाच्या आहे. त्यानंतर जुलै हप्ता ₹1500 रकमेबाबत मोठी अपडेट आलेली आहे. ₹1500 नियमित मासिक हप्ता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार आणि आदिती तटकरे यांना दिलेल्या तारखेनुसार संभाव्य तारीख जुलै महिन्याचा हप्ता हा वेळेवर जमा होण्याची दाट शक्यता आहे, असं त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आता वेळेवरती तुमचा हप्ता हा 100% खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे प्रत्येक जी-आरमध्ये असं नमूद केलेलं आहे, की 10 तारखेनंतर किंवा 10 तारखेपासून तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर लाडक्या बहिणींनो, 10 तारखेच्या नंतर आणि 15 तारखेच्या आत तुमचा हप्ता वितरण करण्यास सुरुवात होऊ शकते. अशी आनंदाची बातमी आहे. आणि त्यानंतर ₹2100 होणार का? हप्ता वाढून ₹2100 करण्याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे. सध्या ₹1500 चा पुढील हप्ता वेळेवर जमा करण्याची तयारी सुरू आहे. पैसे न येण्याची 2 मुख्य खरी कारणे. लाडक्या बहिणींनो, 5वा मुद्दा आपण पाहतोय, पैसे न येण्याची 2 मुख्य कारणे कोणकोणती आहेत? तर सगळ्यात प्रथम कारण म्हणजे बँक खाते आधार संलग्न म्हणजे NPCI DBT नसणे. बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसणे किंवा DBT ऑप्शन डिसेबल असणे हे पैसे अडकण्याचे 90% मुख्य कारण आहे आणि हे सरकारने देखील नमूद केलेलं आहे. तुमचं पैसे न येण्याचं कारण पात्र असताना देखील तर हे DBT ॲक्टिव्ह नसणे. काय करावे लागणार? याचा उपाय काय? बँकेत जाऊन NPCI मॅपिंग म्हणजे DBT फॉर्म सबमिट करावा लागेल. तर लाडक्या बहिणींनो, दुसरं कारण ते म्हणजे अर्जातील नावातील तफावत व आयकर अट. अर्जातील नाव आणि आधारवरील नाव भिन्न असणे किंवा कुटुंबातील उत्पन्नाची मर्यादा ओलांडली असणे. तर लाडक्या बहिणींनो, काय करावे लागणार? याचा उपाय काय? सेतू केंद्र किंवा CDPO कार्यालयात दुरुस्ती अर्ज सादर करावा लागेल. आता समोर पाहूया सगळ्यात महत्त्वाचं अफवा व विरुद्ध अधिकृत शासकीय सत्य. विषय काय? ई-के-वाय-सी लिंक. सोशल मीडियावरील अफवा का चालू आहे? नवी ई-के-वाय-सी लिंक सुरू झाली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अधिकृत सत्य काय आहे? सध्या कोणतीही नवी ई-के-वाय-सी लिंक सुरू नाही आहे. मुदतवाढ आजपासून नवीन 6 महिने वाढविले अशी माहिती आता अफवा पसरत आहे. तर लाडक्या बहिणींनो, यापूर्वीचे 6 महिने दिले होते. नवीन निर्णय प्रलंबित आहे. त्यानंतर योजना बंद होणार का? तर योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींनो, योजना अखंड सुरू राहील, असं मंत्री आदिती तटकरे यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. महिला व बालविकास मंत्र्याचे आश्वासन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अखंड सुरू राहील. एकही पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणी पात्र असतील तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. तर एकही लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, तर अशा एकही लाडक्या बहिणींना अन्याय होणार नाही, असेही त्यांनी ग्वाही दिली आहे. तर आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य शासन यांना ही आनंदाची आणि खुशखबर दिली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी विशाल चव्हाण सर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन नवीन अपडेट्ससोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.